हाय, मी मोहिनी. आज ह्यांनी सकाळ सकाळ हा बाजार आणलेला म्हणजे फळं, केळी, पेरू, फणस, राजगिऱ्याचे लाडू, वेफर म्हणजे असं थोडक्यात फराळाचं सामान. आणि कार्तिक इथे सकाळ सकाळ लोळत होता अंथरुणे वगैरे स्प्रेड करून. मी ते दूध तापी लावलेलं, चहा घेतला मस्त, कारण बाहेर खूप पाऊस पडत होता, म्हणजे अनलिमिटेड पाऊस पडत होता आज सकाळ सकाळ. आणि नंतर दुपार झाली, मी माझं जेवण घेतलं, डाळ भात भाजी, आणि मम्मीने मला सकाळचा नाश्ता दिलेला, त्याच्यासोबतच नाचणीचे उपमा. संध्याकाळ झाली, या दोघं मित्रांची भेटायची वेळ झाली आणि मी परत चहा घेतला संध्याकाळचा. चहा इज कॉन्स्टंट. कार्तिक इथे बडीशोपचा नाश करतो आहे, खातो आहे, अर्धी सांडतो आहे. नंतर मी ते खोबरं घेतलेलं खिचायला, मला वाटण करायचं होतं. नंतर मला लक्षात आलं की कार्तिकसाठी लाडूही करायचे आहेत. मी ड्रायफ्रूट्स आणि खजूर घेतले, कारण मला गुळ आणि साखर नव्हती वापरायची. मी ड्रायफ्रूट्स कट केले आणि खजूरच्या बिया काढल्या. मग तुपामध्ये काजू बदाम हे लाल होईस्तोवर भाजले. ते मिक्सरला नाही लावले, कारण मला ते चुरा झालेले नको होते. मला थोडे दाताखाली अशी क्रंच हवी होती. कार्तिकला पण तसेच आवडतात. हे थोडं लालसर होईस्तोवर भाजले आणि परत कढईमध्ये तूप टाकलं. त्यामध्ये हे सीड काढलेले खजूर होते, ते मिक्स करून घेतले. हे खजूर लवकर मेल्ट होत नव्हते, स्मॅश होत नव्हते, कारण हे नॉर्मल खजूर नव्हते, हे यांनी वाशीवरून कुठूनतरी आणले आणि हे जास्त गोडही नसतात. सो ते मी चांगले मिक्स केले आणि त्यामध्ये थोडीशी खसखस टाकली, पोटाला थंडावा म्हणून, आणि परत मिक्स केलं. तो हे नंतर हे झालं पूर्ण. नंतर मी काजू बदाम आणि सगळं एकजीव करून घेतले आणि त्याचे छोटे छोटे लाडू बांधले कार्तिकसाठी आणि ह्यांच्यासाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग. बाय.